नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सोयाबीनची सुकी भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने. पहा, मी त्यासाठी सोयाबीन पाण्यात भिजत घातले आहे आणि लसणाच्या कांड्या निसून घेतल्यात, 4-5 पाकळ्या निसून घेतल्यात आणि इकडं तव्यावर मी मिरच्या भाजत टाकलेल्या आहेत. मिरच्या भाजून घ्यायच्या म्हणजे मग छान चव येते भाजीला, कधी पण कोणती भाजी बनवताना. आता आपण ह्या मिरच्या चांगल्या भाजून घेऊ. मिरच्या भाजल्या, आता हे लसूण आणि मिरच्या आपण दळून घेऊ मिक्सरमधून. तुम्हाला पाहिजे नसेल तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये कांदा टोमॅटो सुद्धा वापरू शकता. माझ्या मुलांना कांदा टोमॅटो आवडत नाही, त्यामुळे मी फक्त लसूण आणि मिरचीच वापरते. हे पहा, आपलं हे मिक्सर झालेलं आहे दळून. आता आपण हे भिजत घातलेले सोयाबीन पिळून घेऊ. हे पहा, चांगलं पिळून घेतलं व एका ताटामध्ये काढून घेतलं. हे पहा, हे मिश्रण कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली का त्याच्यामध्ये तेल टाकायचं गरम करायला. तेल गरम झालं, आता याच्यामध्ये आपण हे मिक्सरमधून बारीक केलेल्या मिरची टाकायची, चांगली परतून घ्यायची. साध्या सोप्या पद्धतीने बनवते मी ही, पण खायला एकदम टेस्टी लागते मित्रांनो. घरी बनवून पहा तुम्ही. ही मिरची चांगली परतून झाली का त्याच्यामध्ये जिरे टाकायचे थोडे. नक्की करून पहा मित्रांनो तुम्ही ही भाजी साध्या सोप्या पद्धतीने. खूप टेस्टी लागते खायला. माझे पोरं तर नुसती खात्या, चपातीसोबत सुद्धा खात नाही. चांगलं परतून घ्यायचं हे. आता याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकू. हळद चांगली परतून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण ती बारीक पाण्यातून काढलेली सोयाबीन आहे ना, ती टाकून देऊ. सोयाबीन टाकली. आता ही सोयाबीन आपण चांगली मिरची आणि सोयाबीन एकजीव करून घेऊ चांगली. आता त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकलं. आता आपण हे थोडं मिश्रण एकजीव करून घ्यायचं, चांगलं खालीवर करून घ्यायचं मित्रांनो. तुम्ही पण करून पहा अशी भाजी, खूप छान लागते. मुलंसुद्धा आवडीने खातात. आता याच्यावर झाकण ठेवू, 5-10 मिनटं राहून देऊ. मग 5-10 मिनटांनी खोलून पहा मित्रांनो. हे पहा, चांगली वाफ दाबली, त्याच्यामुळं मिरचीचं चांगला आरक उतरला त्याच्यामध्ये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये कांदा टोमॅटो पण टाकू शकता. मी साध्या सोप्या पद्धतीने केली, तुम्ही अशीच करून पहा, खूप छान लागते खायला. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. साध्या सोप्या पद्धतीने सोयाबीनची भाजी.